राम राम मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवरती। तर आज दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि मी चाललेलो आहे मलवडीला। आता मलवडी या गावचं वैशिष्ट्य काय आहे तर महाराष्ट्रामध्ये असणारे 13 खंडोबाची मंदिरं, त्यामध्ये हे आमच्या गावापासून थोडेसे जवळ असलेलं खंडोबा देवाचं देवस्थान मलवडीत आहे, त्याचीच आपण आता माहिती घेणार आहे। चला तर आता आम्ही काढली 4 व्हीलर आणि 4 व्हीलर घेऊन चाललोय आता मलवडीला खंडोबाच्या दर्शनाला। आता या रस्त्याला बघा गणपतीचं मंडळ बसलेलं आहे, त्याला क्रॉस करून आम्ही आता सरळ पुढे चाललोय। आता ही बारक्या पोराच्या हातात मोबाईल असल्यामुळे ही स्क्रीन जास्तच हलवली त्याने, पण असू द्या, चला आपण आता पुढे जाऊन बघूया कसं कसं होतं या। अजूनही स्क्रीन हलतानाच दिसते या, पोरग्यानं आमच्या काय व्यवस्थित धरलेलं दिसत नाही स्टिक। असंच आता आपण पुढे जाणार आहे। तर आता आमच्या गावापासून किती किलोमीटरचं अंतर आहे मलवडी, तर 2 किलोमीटरचं। 4 व्हीलर मध्ये आम्हाला जायचं असेल तर आम्हाला कंप्लीट 5 मिनिटं लागतात। आता हे बघा आलं आम्ही मलवडीत, हे आहे मेन देऊळ आणि या मेन देवळाचं हे मेन गेट समोरच दिसते बघा आपल्याला, सुंदर असं हे गेट, यालाच म्हणायचं महाद्वार। हे खंडोबाचं महाद्वार आहे पूर्वेकडे तोंड करून। या पूर्वेकडे तोंड केलेल्या महाद्वारातूनच बहुतेक माणसं आतमध्ये प्रवेश करतात। ते बाहेर माणसं बसलेत बघा, इथं बसायला जागा आहे, चबुतरा केलेला आहे। हे बघा मेन गेट, आणि या मेन गेट मधनं आता आपण आलो, हे दरवाजे लागतात 2। हे बघा कसे मोठे महादरवाजे आहेत। या बाजूला एक दरवाजा आहे, पूर्वीच्या काळी असेच दरवाजे असायचे, आणि या बाजूला एक आहे। हे मोठे दरवाजे बांधलेले आहेत आणि हे जे बघताय ते सर्व दगडी काम आहे। आणि या बाजूला आतल्या जे तुम्ही बघताय ते तर विसावा पहिली लोक करत होती, हे विसावासाठी या ठिकाणी हे असं बांधलेलं दिसते। दोन्ही बाजूला असा विसावा विसाव्यासाठी हे बांधलेलं होतं। आता इथून पुढे गेला तुम्ही की आतमध्ये आपल्याला सरळ आता महाद्वारातून समोर आलो की आपणाला दिसतोय हा घोडा। पूर्वी लोक म्हणतात या ठिकाणी नंदी होता, तर आता ही बघा पाठीमागची बाजू, ही मंदिराची पाठीमागची बाजू आणि ही तटबंदी आहे बघा। या मंदिराच्या पाठीमागे हा एक दरवाजा आहे आणि ही तटबंदी अशीच समोर गेलेली दिसते आपल्याला। संपूर्ण मंदिरालाच ही तटबंदी आहे। ही पाठीमागची बाजू बघा आणि हे शिखर पाठीमागून असं दिसते, पाठीमागे सुद्धा मजबूत अशी भिंत आहे। आता आपण पुढे जाऊया, ही तटबंदी कुठपर्यंत आपल्याला दिसते बघूया। समोर बघा ही तटबंदी शेवटपर्यंत आहे। आता या बाजूने सुद्धा तुम्ही बघू शकता खंडोबा देवाचं हे देऊळ कशा पद्धतीने बांधलेलं आहे। आता या बाजूला आपण बघतच आहोत, पण आता आपण पुढे जाऊन अजून बघूया कशा पद्धतीचं हे देऊळ आहे। चला तर आता पुढे जाऊया आपण। असंच आपण पुढे गेलो की अजून एक दरवाजा आपणाला लागेल। समोरच्या बाजूला बघा अजून एक दरवाजा दिसतोय आपणाला, हे बघा हा एक दरवाजा आहे, हे दुसरा दरवाजा आहे। म्हणजे या बाजूचा आणि पाठीमागचा हे 2 दरवाजे आणि समोरचा एक दरवाजा आहे। इथं बघा शंभू महादेवाची एक पिंड दिसते आणि हे आहे समोरची बाजू मल्हारी माळसखान देवस्थान ट्रस्ट मलवडी। आता या बाजूला आहे जुनं दत्ताचं देऊळ, हे बघताय आपण ते दत्ताचं देऊळ आहे। आता आपण खंडोबाच्या देवळामध्ये आतमध्ये जाऊया, बघूया कसं कसं दिसतंय। तर आता आम्ही आतमध्ये प्रवेश करतोय। हे एक दार बघा लाकडी आहे मोठी आणि दोन्ही बाजूला चबुतरा केलेला आहे बसायला। आता इथून खाली गेलं की आपणाला हे मोकळं पटांगण आपणाला दिसतंय। त्या ठिकाणी यात्रे दिवशी मोठी गर्दी होती। आणि आता आपण खाली जाऊया, खाली गेलो की आपणाला बघा पहिल्यांदाच एक देऊळ लागतंय, हे तरटेश्वराचं शिव मंदिर आहे। कुठल्या तरी एका व्यक्तीला महादेवा प्रसन्न झाला होता आणि त्याला दृष्टांत झाला होता की मी या ठिकाणी येईल। हे बघा आता मेन गेट मधून प्रवेश करतात लोक, तर हे आहे मेन गेट। पूर्वाभिमुख असल्यामुळे हे या बाजूने मी शूटिंग केलेलं आहे, उंच असं दिसतंय हे। आता आपण जाऊया पुढं। आता इथून पुढं आपण आलो की आपणाला काय दिसतंय तर हे लाकडी काम। हा जो मंडप आहे तो लाकडी आहे सगळा, असं म्हणलं जातं की हा पेशवेकालीन मंडप आहे। आपण बघा आता हा लाकडी मंडप कसा दिसतोय, अजूनही सुव्यवस्थित आहे। आणि हा आहे घोडा, काही जणांना वाटतं हा नंदी आहे, परंतु पुन्हा एकदा लक्ष देऊन बघा हा घोडा आहे।
पूर्वीच्या लोकांना वाटत होतं या ठिकाणी नंदी आहे, परंतु आता तर घोडा दिसत आहे. हे बघा लाकडी काम. वरच्या बाजूला तुम्ही बघा आता हे कसं काम दिसतंय. पूर्ण लाकडी काम या ठिकाणी दिसतंय आपल्याला. खूपच सुंदर असं काम या ठिकाणी, नक्षीकाम सुद्धा लाकडावरती केलेलं आहे. आणि समोर बघा हे आतमध्ये जाताना कासव लागतं. या कासवापासून पुढे गेलो की आपण या गाभाऱ्यात प्रवेश करतो या द्वारामध्ये. आणि गाभाऱ्यात प्रवेश केला की उजव्या हाताला बघा खंडोबाची मूर्ती आहे अश्वारूढ. ही अश्वारूढ मूर्ती खंडोबाची या ठिकाणी स्थापित केलेली आहे बघा. हातामध्ये तलवार दिसते खंडोबाच्या. आणि या मूर्तीच्या समोरच देवाचा पलंग आहे बघा. हा आहे देवाचा पलंग. आणि देवाच्या पलंगच्या शेजारीच बघा आता या ठिकाणी पितळेचा खांब दिसतोय, त्याला साखळ बांधली. आणि तिथून पुढे आला तुम्हाला दिसेल या ठिकाणी खंडोबाची मूर्ती. आता हीच खरी मूर्ती आहे जी पूर्वी या देवळात स्थापित केली होती, पण परकीय आक्रमणापासून वाचवण्यासाठी ही मूर्ती लपवली होती. आणि नंतरच्या काळात या मूर्त्या सापडल्या नाहीत, म्हणून आता मेन देवाची मूर्ती जी आतमध्ये आहे ती या मूर्त्या सापडल्या नसल्यामुळं त्या ठिकाणी नवीन मूर्त्या बनवण्यात आल्या होत्या आणि त्या आतमध्ये ठेवण्यात आल्या. आणि नंतर या मूर्त्या सापडल्यानंतर ह्या बाहेरच्या बाजूला ठेवलेल्या आहेत. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया, बघूया कशा आहे ती सुंदर आखीव रेखीव मूर्ती. तर हा आहे मंदिराचा मेन गाभा. आता आतमध्ये आलो की आपणाला दिसते खंडोबाची मूर्ती आणि म्हाळसा. या दोघांच्या मूर्त्या या ठिकाणी आपणाला पाहायला मिळतात. आणि हेच आहे मलवडीचं खरं दैवत खंडोबा देवस्थान. तर आता तुम्हाला कसा वाटला माझा हा व्हिडिओ? जर चांगला वाटला असेल तर शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा.